कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप शांत राहायचा प्रयत्न करता, पण काही लोक सतत तुमच्याबद्दल बोलत राहतात, सतत तुमचं मन दुखावण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काहीही केलं तरी त्यांना प्रॉब्लेम असतो, तुम्ही काही नाही केलं तरी त्यांना प्रॉब्लेम असतो. कधी तुमच्या कपड्यांवरती कमेंट, कधी तुमच्या कामावरती कमेंट, तर कधी तुमच्या रिलेशनशिपवरती ते कमेंट करतात. आणि या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा हळूहळू तुमच्यावरती परिणाम होऊ लागतो. आणि आपण काय करतो, अशा वेळेला आपण स्वतःला बदलायला लागतो. फक्त लोक काय म्हणतील म्हणून आपण स्वतःला बदलत असतो. पण खरे सांगू, लोकांचं कामच असतं बोलणं आणि आपलं काम असतं पुढे जाणं. नमस्कार मैत्रिणींनो, मी श्वेता, तुमच्यातलीच मी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप डीप लेवलवर समजून घेणार आहोत की या निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांपासून स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आणि आपलं मन कसं शांत ठेवायचं. आपण सगळेजण सोसायटीमध्ये राहतो. आपल्या भोवती लोक असतात, नातेवाईक असतात, शेजारी असतात, आपला मित्रपरिवार असतो. पण कधीकधी असं वाटतं, आपण काहीही केलं तरी लोक खुश होत नाहीत. जर आपण शांत राहिलो तर म्हणतात ॲटिट्यूड आहे. जर आपण खूप बोललो तर म्हणतात खूपच बोलते. जर आपण पुढे गेलो तर म्हणतात नशीबवान आहे. आणि जर आपण थांबलो तर म्हणतात हिला काही जमत नाही. मग आपल्याच मनात एक प्रश्न येतो, मी नेमकं कसं वागू? खरं सांगायचं तर लोकांचं ओपिनियन बदलणं आपल्या हातात कधीच नसतं. पण त्या ओपिनियनमुळे दुखावलं जाऊ नये हे आपल्या हातामध्ये नक्की असतं. एक सुंदर ओळ आहे, लोक काय बोलतात याने आपली किंमत ठरत नाही, आपण स्वतःला काय समजतो याने आपली किंमत ठरत असते. जे लोक सतत इतरांबद्दल बोलतात त्यांच्या मनात स्वतःबद्दल समाधान कमी असतं. कारण जो माणूस स्वतःच्या आयुष्यात आनंदी असतो त्याला दुसऱ्यांच्या आयुष्यावरती कमेंट करायला वेळच नसतो. कधीकधी लोक कंपॅरिझन करतात, कारण त्यांना वाटतं दुसऱ्याला कमी दाखवलं की आपण मोठे दिसू. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्याला खाली खेचून आजपर्यंत कुठलीच व्यक्ती वर गेलेली नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याबद्दल बोलणारे लोक तुमच्या मागे असतात, तुमच्या पुढे नाही. जेव्हा लोक निगेटिव्ह गोष्टी बोलतात, एखाद्याची निंदा करतात किंवा डिग्रेड करतात, तेव्हा आपण 2 चुका करतो. पहिली चूक, आपण स्वतःला जास्त एक्सप्लेन करायला जातो. आणि दुसरी चूक, आपण त्या गोष्टी आपल्या मनाला लावून घेतो. पण जिथे आपली व्हॅल्यू समजली जात नाही तिथे एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे का? नाही ना. म्हणूनच फुलाला कधीच सिद्ध करायची गरज लागत नाही, तो त्याचा सुगंध दरवळत राहतो. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा अशी लोक आपल्या आजूबाजूला असतील, त्यांनी बोललेल्या गोष्टी आपल्या मनाला कधीच लावून घ्यायच्या नाही. फूल जसे त्याचा सुगंध दरवळतो तसंच आपणही आपल्या आयुष्याचा सुगंध दरवळत राहायचा. चला, प्रॅक्टिकल लेवलवरती आपण काय करू शकतो स्वतःला प्रोटेक्ट करायला ते तुम्हाला सांगते. बरं, या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण या मी स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरते. पहिली गोष्ट, बाउंड्रीज तयार करा. हो,
आपण सगळ्याच गोष्टी सर्वांना सांगत राहतो. मीही ही चूक करायची आणि आता कुठे जाऊन मला रिअलाईज होतं आहे की प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची नसते. आपण मनमोकळेपणाने सांगत असतो, पण समोरची व्यक्ती तिच्या बुद्धिमत्तेनुसार, तिच्या अनुभवानुसार ती गोष्ट ऐकत असते. दुसरी गोष्ट, तुमचे जे काही प्लॅन्स आहेत ते दुसऱ्यांना शेअर नका करू. आता तुम्ही जे सांगत आहात ती गोष्ट समोरच्या व्यक्तीला आनंदी करेलच असं नाही, कारण सगळेच तुमच्यासाठी आनंदी असतीलच असं नाही. काही लोक तुमच्या बाबतीत जल्लसी फील करू शकतात. कदाचित काही लोकांकडे तुम्ही जी गोष्ट मिळवू इच्छिता किंवा मिळवली आहे ती गोष्ट मिळवण्याची हिंमत नसेल, कॅपॅसिटी नसेल किंवा त्यांना ती मिळाली नसेल. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल जल्लसी निर्माण होऊ शकते. तिसरी गोष्ट, स्वतःच्या प्रोग्रेसवरती फोकस करा. आपण आपला फोकस नेहमी याच गोष्टींवरती ठेवतो किंवा एखादी गोष्ट करताना आपल्या बॅक ऑफ द माइंड हीच गोष्ट असते की लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल मी हे केल्यानंतर. खरं तर आपण लोकांच्या या गोष्टींवरती फोकस करण्याची गरज नाही. ज्या वेळेला लोक काय बोलतात यावर फोकस करण्याऐवजी आपण स्वतःच्या प्रोग्रेसवरती फोकस करतो, त्यावेळेला आपण आपली प्रगती करतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोक आज आपल्या चांगल्यासाठी टाळ्या वाजवतील तर उद्या काही चुकीच्या गोष्टींसाठी निंदासुद्धा करतील. त्यामुळे आपला फोकस आपल्या प्रोग्रेसवरती असला पाहिजे. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, जिथे रिस्पेक्ट नाही तिथे वेळ देऊ नका. ज्या व्यक्ती, ज्या सिच्युएशन्समध्ये तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नाही हे तुम्हाला आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांनुसार माहिती आहे, अशा ठिकाणी डिस्टन्स ठेवा. अशी जेव्हा जेव्हा वेळ येईल त्या व्यक्तीच्या समोर जाण्याची, त्यावेळेला तुम्ही तुमच्या कामाचं कारण देऊन एक अंतर निर्माण करू शकता किंवा फक्त कामापुरतं बोलून तुम्ही अनावश्यक होणाऱ्या चर्चा टाळू शकता. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं नाही. डिस्टन्स म्हणजे रिलेशनशिप तोडणं नाही, डिस्टन्स म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करणं. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करा. हो, गरजेचं नाही की आपण जिथे जाऊ किंवा जिथे असू तिथे नेहमी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असणार आहे. आपण ते क्रिएट करायचं असतं, कारण सगळीकडे आपल्याला ॲप्रिशिएट केलं जाणार आहे किंवा आपल्या आनंदाचा मान राखला जाणार आहे असं शक्य नाही. म्हणून स्वतःच्या भावनांचा आदर राखत आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह कसं राहील याची रोज काळजी घ्यायची. कारण ज्या ठिकाणी आपली कदर होते तिथेच आपली एनर्जी वाढते. त्यामुळे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट कोणत्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येईल याची आपण अगोदरच कल्पना करून त्या ठिकाणी जावे की नाही किंवा तिथे गेल्यानंतर काय करावे याचे प्लॅन्स करू शकतो. कधीकधी एक स्त्री म्हणून आपण खूप जास्त विचार करतो. कोणी नाराज तर होणार नाही ना, कोणी काय बोलले तर. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं जर मन शांत असेल तरच आपलं घर शांत राहणार आहे. कारण आपली एनर्जी
हीच तर आपल्या घराची एनर्जी असते. म्हणूनच स्वतःला दोष देणं थांबवा. स्वतःचं मन जपा. कारण आपण स्वतःचं मन जपलं तर आपण आपलं घरही जपतो. आजपासून एक डिसिजन नक्की घ्या. लोक काय बोलतात यापेक्षा आपण आपल्याबद्दल काय विचार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण लोकांची मतं बदलत राहतात, पण आपली सेल्फ रिस्पेक्ट कायम राहिली पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आज रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझी एनर्जी प्रोटेक्ट करणार. आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयावरती जो तुमचं मन हलकं करण्यासाठी मदत करेन.